आमचे नेते सन्माननीय संसदपटू श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली जालना आणि संभाजीनगर येथील प्रमुख शिवसैनिकांची बैठक संपन्न झाली। ही बैठक या बैठकीमध्ये सविस्तर अशा होणाऱ्या निवडणुका आणि यापूर्वी ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये शिवसेनेला किती यश मिळालं, किती ठिकाणी आपण निवडणुका लढवल्या, यश अपयशाचं कारण काय याचे विचारविनिमय माननीय शिंदे साहेबांनी केला आणि आमच्या जालना जिल्ह्यातून तसेच संभाजीनगर जिल्ह्यामधून सर्व प्रमुख पदाधिकारी या बैठकीसाठी उपस्थित होते। अंतर्गत काहीतरी मतभेद कुठेतरी पक्षामध्ये दिसतात असं शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनामधून आढळलेलं आहे, त्याबद्दल आपली काय मत आहे? शिवसेनामध्ये कोणतेही मतभेद नाही। हिंदू सम्राट शिवसेना बाळासाहेबजी ठाकरे यांच्या विचारसरणीवर चालणारी आमची संघटना, मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने चालणारी ही संघटना असून कोणतेही मतभेद आणि मतभेद शिवसेनेमध्ये नाही। किंतु परंतु काही असतात, परंतु हे आमच्या घरातला वाद आहे, हे कुटुंबातला वाद आहे। आम्ही आमच्या आपसामध्ये मिटू असा काही मोठा वाद व काही संघर्ष कोणाचा झालेला नाही। संघटनात्मक बांधणी करावी असे साहेबांनी आदेश दिलेले आहेत। तालुका पातळीवर जाऊन संघटनात्मक बांधणी करावी या संदर्भात आपली काय? सर्व मंत्री, सर्व आमदार, सर्व जिल्हा प्रमुखांनी साहेबांनी आदेश दिले की आपण गाव पातळीवर जा, विभाग लेवलला जा, तालुका लेवलला जा आणि गाव तेथे शिवसेनेची शाखा स्थापन करून संघटनात्मक बळकटी आणण्यासाठी गावोगावी दौरे करण्याचे त्यांनी आदेश केलेले आहे। जसं गावामध्ये हनुमान मंदिर असते तशी एक शाखा आपली पक्षाची तिथं म्हणजे बोर्ड लागलं गेलं पाहिजे। साहेबांनी त्यांच्या मार्गदर्शनामध्ये सांगितलं की प्रत्येक गावामध्ये आपण जसं बजरंग बलीच्या मंदिरामध्ये जातो तसंच आपण आपल्या शिवसेनेचा अभिमानाने त्या गावामध्ये बोर्ड असलं पाहिजे आणि शाखा स्थापनेचा जो आता आराखडा येणाऱ्या काळामध्ये तात्काळ आपण आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जाऊन संघटनात बांधणी करून चांगल्या शिवसैनिकाला शाखेमध्ये स्थान देऊन बोर्ड लावून शाखा स्थापन करण्याचे आदेश सन्माननीय शिंदे साहेबांनी दिले। तरुण कार्यकर्त्यांना आपण काय आदेश किंवा मार्गदर्शन करणार आहे? आमची शिवसेनेची अंगीकृत संघटना युवा सेना आहेत। युवा सेनेचं मोठं काम या महाराष्ट्रामध्ये सन्माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आहे आणि शिवसेनेच्या शाखेसोबत तिथे युवा सेनेची शाखा असावी हाही मानस सन्माननीय शिंदे साहेबांचा असल्यामुळं आम्ही शिवसेना आणि युवा सेनेची शाखा स्थापन व अंगीकृत संघटनाला सोबत घेऊन शाखा स्थापनेचा धडाका जालना आणि संभाजीनगर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत। आजच्या मेळाव्यातून जे कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करण्यात आलं? आजच्या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन जिथे निवडणुका झाल्या त्या निवडणुकीबाबत विचार विनिमय करण्यात आला। पराभवाचे कारण मीमांसा काय त्याबाबत चर्चा झाली आणि येणाऱ्या ज्या निवडणूक आहे, आमच्या जालनाची जिल्हा परिषदेची निवडणूक बाकी, ही जिल्हा परिषद निवडणूक आपण कशी लढायची, युतीत लढायची का स्वबळावर लढायची याबाबत आमच्या पदाधिकाऱ्यांच्या जे म्हणणे आहे हे श्रीकांतजी शिंदे साहेबांनी ऐकून घेतलं आणि त्यांनी त्या हिशोबाने आम्हाला मार्गदर्शन केलं। आपलं पूर्ण नाव आणि भाऊसाहेब एकनाथराव घोगे, शिवसेना जिल्हा प्रमुख जालना। महिलांशिवाय पक्षाची कामगिरी आहे ती पूर्ण उच्च करणे असं आजच्या बैठकीत सिद्ध झालेलं आहे, आपली काय मत आहे? हे बघा काय ना, सगळ्यात मोठा म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलेले की आमचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी महिलांना खूप मान दिलेला आहे। कारण लाडकी बहीण योजना ही घराघरात आणि घरातल्या महिलापर्यंत पोहोचलेली आहे आणि त्या ज्या योजनेनं महिलांना म्हणजे महिलांना घरात दारात आणि अख्खा महाराष्ट्र तुम्ही कुठेही जा तिला लाडकी बहीण म्हणून संबोधतो। हा मान एकनाथराव शिंदे साहेबांनी दिलेला आहे। त्याच्यामुळं हा जो आजचा महिलांचा सहभाग आहे हा आजचा नाही, हा 86 पासूनचा आहे। आमच्या महिला प्रामाणिकपणे, आता मी भाषणात सांगितलं श्रीकांत दादा शिंदेंना की महिला प्रामाणिकपणे कष्ट करतात, काम करतात आणि एकनिष्ठतेने त्या चुलीपर्यंत घरात जाऊन महिलांना सांगतात। पण आमचे एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी आम्हाला खूप मान दिलेला आहे, त्याच्यामुळे ही उपस्थिती 86 पासून आहे। कारण महिलांना मान सन्मान फक्त शिवसेना देते आणि शिवसेनेत म्हणून महिला आमचं, शिवसेना म्हणजे आमचा परिवार, शिवसेना म्हणजे आमचं घर, शिवसेना म्हणजे आमचं अख्खं कुटुंब म्हणून आम्ही काम करतो आणि हसत खेळत काम करतो, बाकी काहीच नसतं। कारण मान सन्मान आम्हाला भरपूर भेटतो। सुषमा अनिल यादगिरे, मध्य उपजिल्हा आघाडीमधून महिलांमध्ये अतिशय लढाऊ आणि बंडखोर व्यक्तिमत्व म्हणून आपल्याकडे पाहिले जाते, कधी आपण काय बघा? आजची जी मीटिंग घेतली, कारण पालकमंत्री असू द्या, सर्व जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार, आमदार, कारण की जे कुठेतरी कार्यकर्ते नाराज होते, पदाधिकारी नाराज होते, त्यांनी डायरेक्ट येऊन पदाधिकाऱ्यासोबत संवाद साधला
तर कोणाची काय अडचण आहे काय आहे, कारण की संघटना बळकटी करायची म्हटलं म्हणजे पहिले कार्यकर्ता मजबूत पाहिजे. जर कार्यकर्ता मजबूत असला तर संघटना ही 100% मजबूत होती. आणि सगळ्या पूर्ण कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी त्यांच्या भावना मांडल्या. या मेळाव्यात म्हणजे काय संदेश देण्यात आला? आजच्या मेळाव्यामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांना ते संदेश देण्यात आला का बाबा आपले जे काय असेल वैयक्तिक देवे देवे बाजूला ठेवून संघटनेविषयी कशी बांधिलकी करता येईल, कशी संघटना मजबूत करता येईल, त्याच्यासाठी सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना आदेश दिले. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला तिकीट प्रयत्न नाकारण्यासाठी झालं होतं. आपण तिथे जोमाने बंड केलं होतं. एक बंडखोर म्हणून तुमच्या पाहायला जातो. निवडणूक तिकीट मिळालं, निवडणूक लढविली, त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळू शकलं नाही. तरीही आज आपल्या चेहऱ्यावरचं तेच प्रत्यक्ष आहे. याच्या मागचं इंगित काय आहे? यामागचं रहस्य म्हणजे गेल्या 30 वर्षापासून आम्ही शिवसेनेचं काम करतो. शिवसेना हा पक्ष असा आहे आमच्या म्हणजे रक्तात आहे. कारण की जी शिकवण आहे बाळासाहेब ठाकरेंची तर 20% समाजकार्य, आपलं 80% समाजकार्य, 20% राजकारण. कारण या शिकवणीवर आम्ही चालतो. कारण की आम्हाला एक छंद आहे तर बाबा चला आपण स्वतःसाठी तर सगळेच जगतात पण समाजासाठी कोणीतरी एक खंबीर नेतृत्व पाहिजे. म्हणून मी महिला आघाडीचं सुद्धा एक सक्षम नेतृत्व म्हणून काम करते. कुठतरी आपल्या महिलाला न्याय मिळाला पाहिजे. तर त्या संघटनेत त्या काळामध्ये मला असं कुठतरी वाटलं का बाबा माझे जे महिला आघाडी आहे यांना कुठतरी न्याय नाही भेटू लागला तिकिटाच्या माध्यमातून. म्हणून मला ते बंड पुकारावा लागला. आणि खरंच मी तर शिंदे साहेबांचे आभार मानते. कारण की शिंदे साहेबांची सुद्धा शिकवण आहे. आनंदीगे साहेब जे काम करतात त्यांनी कसं म्हणजे त्यांचा जो धर्मवीर पिक्चर आला होता तो पिक्चर बघितला आम्ही का त्यांनी खरंच महिलांना एक खरंच बहीण म्हणून मानलं आणि प्रत्येक महिलांना कसा न्याय देता येईल त्या चित्रपटातून आम्ही म्हणजे बघितला तो चित्रपट तर अक्षरशः आमच्या अंगाला शहारे आले. आणि त्याच दिवशी आम्ही ठरवलं त्याने आम्ही सगळं पूर्ण जेवढ्या महिला आघाडी आहे तेवढ्या शिंदे साहेबाला पाठिंबा द्यायचा आणि आम्ही लगेच त्यांच्या सोबत इकडं प्रवेश केला. आणि जी आपली महिला आघाडी त्यांच्या पाठीमागे सक्षम केली. आणि शिंदे साहेबांनी मी जो बंड पुकारला त्यांनी त्याची दखल घेऊन आम्हाला सर्व महिला आघाडीला न्याय दिला, तिकीट दिले. हे सगळं तुमच्या समोर जनता येईल. खूप सक्रिय कार्यकर्ता आहे महिलांमध्ये. आता पक्षाला तुमच्या संदर्भामध्ये महानगरपालिकेमध्ये स्वीकृत सदस्य म्हणून आमची नियुक्ती करावी आपली असा काही निर्णय घ्यावा किंवा अशी काही मागणी आपली आहे का? नाही, मी मागणी केलेली आहे एक महिला म्हणून. मी सुकृतसाठी फॉर्म पण भरलेला आहे. पण आता शिंदे साहेब वरिष्ठ आमचे नेते ठरवतील काय करायचं काही नाही. तर माझी तर मागणी राहणारच आहे. कारण की एक संभाजीनगरची महिला खंबीर नेतृत्व म्हणून तर मला एक सुकृत नगर सेवक म्हणून त्यांनी एक संधी द्या. त्या संधीचं मी नक्की सोनं करण अशी त्यांच्याकडून अपेक्षा बाळगते. मी शारदा कैलास गुले, महानगर प्रमुख, संभाजीनगर, छत्रपती संभाजी. या बैठकीमध्ये महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. महिलांच्या काही समस्या किंवा महिलांच्या संदर्भात काही मनोगत खरं तर आज श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये ही जी बैठक पार पडली आहे आणि ज्याच्यामध्ये तुम्ही म्हणाले की महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती राहिलेली आहे. मुळात शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणजे छत्रपती संभाजीनगर आहे असं कायम म्हटलं जातं आणि त्या प्रत्येक वेळी महिलांची त्याच्यामध्ये महिला पदाधिकाऱ्यांची महिला कार्यकर्त्यांची नेहमीच कामगिरी ही उत्तम राहिलेली आहे. आणि त्याच पद्धतीनं आजही महिला आलेल्या होत्या. ज्या निवडणुका आता सध्याच्या घडीला झालेल्या आहेत, मग नगर परिषद असतील, जिल्हा परिषद असतील, महानगरपालिका असतील, याच्यामध्ये आपल्या काही महिला पदाधिकाऱ्यांना सुद्धा तिकीट मिळालं होतं पण अगदी काही मतांनी त्यांचा पराभव झालेला आहे. मग या महिलांना परत उभं करण्यासाठी आपल्याला पक्ष म्हणून काय करता येईल, त्यासोबतच या महिला काम करत असताना यांना सोबत घेऊन आपल्याला अजून काय पद्धतीनं काम करता येईल की ज्याच्यामुळे अनेक महिला आपल्या जोडल्या जातील, महिला मतदार आपल्या जोडल्या जातील, ज्याचा फायदा पुढे चालून आपल्या पक्षाला होईल. याच्यासाठी आज ही बैठक आम्ही नियोजित जी केलेली होती त्याच्यामध्ये आम्ही उपस्थित राहिलो आणि महिलांच्या ज्या छोट्या छोट्या याच समस्या आहेत की सोबत चालणं असेल किंवा अगदी त्यांना विकास कामं त्यांच्या भागामध्ये करून त्यांना बळ देणं असेल त्याच्यावरती आम्ही ही सगळी चर्चा श्रीकांत शिंदे साहेबांशी केलेली आहे. सक्रिय काम करतात त्या संदर्भात कुठेतरी न्यायाची भूमिका झाली. तसं न्यायाच्या भूमिकेचा प्रश्न जर बघायचं झालं तर मुळात 2022 मध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी ज्यावेळेस बंड केलं होतं तर त्यावेळेला ते बंड त्यांनी याच्यासाठी केलं होतं की माझ्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि दाराच्या बंद असणारी सत्ता आणि शिवसेना ही प्रत्येक घराघरापर्यंत गेली पाहिजे. आताच मागे तुम्ही उदाहरण पाहिलं की ज्योतिताई वाघमारे या अनेक वर्षांपासून काम करत होत्या आणि त्यांना राज्यसभेवरती खासदार म्हणून संधी देण्याचं काम हे शिंदे साहेबांनी केलंय.
वेळोवेळी ते आपल्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना, जे सामान्य घरातून आलेले असतात त्यांना नेहमी संधी देण्याचं काम करतात. त्याच्यामुळे नाराजीपेक्षा मी असं म्हणेल की मला विश्वास त्यांच्यावरती जास्त आहे की येणाऱ्या काळामध्ये मीच काय, माझ्या जेवढ्या सगळ्या महिला पदाधिकारी, सहकारी आहेत, बाकी महिला कार्यकर्ते आहेत, त्यांना सुद्धा संधी देण्याचं काम शिंदे साहेब करतील एवढा विश्वास मला नक्कीच आहे. सगळीकडे संभाजीनगरमधून काम करतात. आणि आगामी काळामध्ये जिल्हा परिषदेची काय योगदान महिलांचं योगदान म्हणजे आपल्या सर्वांना माहितीच आहे की 2024च्या विधानसभेच्या निवडणुका ज्या वेळेला पार पडल्या त्याच्यामध्ये या सरकारमध्ये सगळ्यात जास्त यशाचा वाटा जर कोणी उचलला असेल तर तो लाडक्या बहिणींनी उचलण्याचं काम केलेलं आहे. आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्यावेळेला होते, त्या माध्यमातून त्यांनी अनेक महिलांची कामं करून दिलेली आहेत. शासन आपल्या दारी असतील, लाडकी बहीण योजना असेल, अनेक महिलांचा त्यांनी सहकार्य करण्याचं काम केलं. आतापर्यंतच्या निवडणुका जर आपण पाहिल्या तर प्रत्येक वेळी, प्रत्येक निवडणुकीमध्ये महिलांचा जो सहभाग शिंदे साहेबांच्या पाठीमागे असलेला आहे तो आकर्षक पद्धतीनं आहे, मोठ्या पद्धतीनं आहे. आणि जालना जिल्हा परिषद असेल, बीड जिल्हा परिषद असेल किंवा नगरची जिल्हा परिषद असेल, मी असं म्हणणार नाही की फक्त जालना, जेवढ्याही उरलेल्या जिल्हा परिषद असतील त्या प्रत्येक जिल्हा परिषद मध्ये नक्कीच शिंदे साहेबांच्या बाजूने या सगळ्या बहिणी उभा राहून त्यांची ताकद वाढवेल आणि महिलांच्या माध्यमातूनच तिथे शिवसेनेचा विजय होईल. काय म्हणणार, मी तेजस्विनी नंदिनी नाथराव केंद्रे, मी छत्रपती संभाजीनगरची महिला आघाडीची Subscribe now and press the bell icon. Never miss an update.